साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक दरांवरून माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक, साखर आयुक्तांना निवेदन सादर. राज्यातील साखर कारखाने एकूण झालेल्या गाळपाच्या 40 ते 60% ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे 25 किलोमीटरपर्यंत गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त दर 382 रुपये व तोडणीचा दर प्रतिटन 440 रुपये याप्रमाणे 822 रुपये कमिशनसह इतका दर संपूर्ण राज्यासाठी 25 किलोमीटरपर्यंत गाळप होणाऱ्या ऊसास निश्चित करून तोडणी वाहतूक दराची आकारणी करण्यात यावी. तसेच त्यावरील वाहतुकीचा दर संबंधित कारखान्याकडून वसूल करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची शेट्टी यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता भेट घेतली आणि निवेदन सादर केले. आज साखर आयुक्तांना मी खास करून एका मुद्द्यावर भेटलो आणि तो म्हणजे 10 जुलैला केंद्र सरकारकडून एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राचा आधार घेऊन महाराष्ट्रातले साखर कारखाने हे ज्या त्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP अदा करणार अशा प्रकारच्या बातम्या काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या होत्या. ज्या त्या वर्षाचा रिकव्हरी याचा अर्थ असा होतो की सीझन संपेपर्यंत त्या कारखान्याची रिकव्हरी निश्चित होत नाही आणि मग ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत विना कपात एक रकमी FRP द्यायची. हे जे ऊस दर नियंत्रण अध्यादेश जो आहे त्याचा कुठेतरी भंग होतो. तेव्हा केंद्र सरकारच्या या भूमिकेच्या आडून साखर कारखाने शेतकऱ्याच्या FRPचे तुकडे करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत हे माझ्या लक्षात आलं. वास्तविक पाहता हा त्यांचा प्रयत्न गेल्या वर्षी मी उच्च न्यायालयामध्ये जाऊन हाणून पाडलेला आहे. मी साखर आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं, मी जी याचिका दाखल केलेली होती त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 10.25% रिकव्हरीच्या आधारानं पहिला हप्ता द्यायचा आणि सीझन संपल्यानंतर जी काही रिकव्हरी लागेल त्याच्यावर उरलेले पैसे द्यायचे असे जे राज्य सरकारनं शासन निर्णय केलेला होता त्यालाच मी चॅलेंज केलेलं होतं. आणि त्या याचिकेमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्य साखर संघ, साखर आयुक्त या सगळ्यांना पार्टी केलेलं होतं. 50 तास हायकोर्टामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झालेली होती, हिअरिंग झालेलं होतं. सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग माननीय उच्च न्यायालयानं शेतकऱ्यांच्या FRP तुकडे करता येणार नाही, त्यांना मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं विना कपात एक रकमी FRP 15 दिवसाच्या आत दिली पाहिजे असा आदेश दिलेला होता. मी कालच केंद्र सरकारचे जे अन्न नागरी पुरवठा विभागाचे सेक्रेटरी आहेत त्यांना आणि साखर आयुक्तांना ईमेलद्वारा एक पत्र दिलं होतं. आज समक्ष फिजिकली पत्र दिलं की हायकोर्टानं दिलेल्या निकालाच्या विरोधात त्याला सोडून असं काही तुम्ही काहीतरी करा लागला तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय असं समजून तुमच्या विरोधामध्ये अवमान याचिका दाखल केल्याशिवाय मी सोडणार नाही. केंद्र सरकारचं जे पत्र आहे ते पत्र बघितलं तर हेही लक्षात येतं की हे पत्र असं ठरवून आणलेलं आहे फसवण्यासाठी. कारण केंद्र सरकार केवळ एका राज्यासाठी काही असं सांगू शकत नाही. आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना जेव्हा दिल्लीला फोन करून विचारलं त्यावेळी ते म्हटले की हे पत्र सूचना वजा या शासन निर्णय नव्हे. मग याचा अर्थ काय? कुणाला फसवणूक करतायत, कुणाची करतायत? आणि म्हणून आज सज्जन इशारा देण्यासाठी मी आलेलो होतो की FRPचे तुकडे कराल तर याद राखा शेतकऱ्याशी गाठ आहे तुमची, हे सांगण्यासाठी मी आज आलो होतो. दुसरा मुद्दा की 3,500 रुपये FRP केलीस, 10.25
टक्के रिकव्हरीला, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा होतोय. तर त्यातले शेतकऱ्याच्या हातात किती पडतात? तोडणी वाहतुकीचा खर्च एवढा वाढलेला आहे की शेतकऱ्याच्या हातात तेवढं जाऊन सुद्धा 20-2200च्या वर जातच नाही. मग या वाढलेल्या एफआरपीचा शेतकऱ्याला फायदा काय? आणि याचं कारण काय? तर बेसुमारपणे वाहतुकीचे खर्च दाखवले जातात. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून मी साखर आयुक्तांच्याकडे खेटे घालून प्रत्येक साखर कारखान्यानं त्यांना जे कार्यक्षेत्र घालून दिलेलं 25 किलोमीटरच्या परिघातलं, त्या कार्यक्षेत्रातला ऊस किती तोडला आणि त्याच्या बाहेरचा किती तोडला याची आकडेवारी मी मागत होतो. अनेक हेलपाटी घातल्यानंतर अखेर ती काही विभागातली माहिती मला मिळाली आणि त्याचं ज्यावेळी मी विश्लेषण केलं, अगदी कोल्हापूर सांगली परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये ऊसाची घनता प्रचंड आहे, तरी सुद्धा 25 किलोमीटरपेक्षा 25 किलोमीटरच्या परिघाच्या आतील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कारण नसताना टनाला 160 रुपये तोडणी वाहतुकीपेक्षा मध्ये जास्त द्यावी लागतात. म्हणजे तेवढी एफआरपी यांची कमी होते. खरं तर अख्ख्या देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच हे 25 किलोमीटरचं संरक्षण साखर कारखान्यांना आहे, खाजगी आणि सहकारी. ते का? तर 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना उभा राहिला तर ऊस गाळपाला कमी पडेल आणि कारखाने आजारी पडतील, म्हणून अशा प्रकारचं त्यांना संरक्षण दिलेलं आहे. मग हे असताना अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली. त्याचा परिणाम गेल्या वर्षी आपण बघितलं, काही कारखाने 83 दिवस सुद्धा चालू शकले नाहीत. म्हणजे 12 महिने पगार द्यायचा आणि 3 महिने कारखाना चालवायचा, असा तोट्याचा उद्योग हे करणार असतील तर त्याचा आमच्या दरावर परिणाम होतो. ज्यादा ऊस गाळप करायचा या हव्याचा पोटी या साखर कारखान्यांनी जेव्हा गाळप क्षमता वाढवली त्यावेळी साखर आयुक्तांना, सरकारला आमच्याकडे मुबलक ऊस उपलब्ध असल्याचं कागदोपत्री रेकॉर्ड दाखवलं. मी याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा जबाबदार धरेन, कारण ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट म्हणजे कारखानदारांची बट्टीकच आहे. कारण शेवटी ट्रस्टी सगळे तेच कारखानदारच आहेत तिथं. आणि त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारानं साखर आयुक्तांनी या सगळ्या कारखान्यांना गाळप क्षमता वाढवायला दिली. तुम्ही एका बाजूला 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कुठलाही कारखाना निघू नये म्हणून त्याला संरक्षण देता आणि त्यावेळी 25 किलोमीटरच्या परिघातले ऊस पुरेसा आहे असं गृहीत धरल्यानंतर मग त्या 25 किलोमीटर परिघातले जे काही सभासद, बिगर सभासद, खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या संदर्भामध्ये मी विश्लेषण करून बघितलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्याचं तोडणी वाहतुकीचे दरपत्रक तपासली आणि मी जास्तीत जास्त वाहतुकीचा दर धरला. तोडणीचा दर तर महाराष्ट्रात सगळीकडे समान आहे, पण वाहतुकीचा 25 किलोमीटरच्या परिघातली वाहतुकी आहे ती 382 रुपये एका टनाला निघते जास्तीत जास्त. ते मी गृहीत धरलं. 430 रुपये तोडणीचे धरले तरी 822 रुपयापेक्षा जास्त निघत नाही. आज साखर कारखान्यांचे तोडणी वाहतुकीचे जर का दर बघितले तर ते 1100, 1200, 1300, 1500 पर्यंत गेलेले आहेत. मग हा अधिकचा बोजा त्या 25 किलोमीटरच्या परिघाच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर का? तेव्हा आम्ही मागणी सांगितलं की साखर कारखान्यांना कडक शब्दामध्ये समज द्या की कार्यक्षेत्रातले म्हणजे 25 किलोमीटरच्या परिघाच्या आतले सभासद असो, बिगर सभासद असो, खाजगी कारखान्याला ऊस पुरवणारे असो किंवा सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवणारे असो, त्यांच्या बिलातून 822 रुपयापेक्षा टनाला कपात जास्त करायची नाही. अन्यथा आम्ही स्वतः ऊस पुरवतो, कारखान्याच्या गेटवर आणून देतो, 100% एफआरपी कारखान्याने आम्हाला द्यावी, कमिशन सकट द्यावी, पण ते तसं करत नाहीत. आणि म्हणून
या बाबतीत या वर्षी तरी हे धोरण राबवावं ही मागणी साखर आयुक्ताकडे केली। याचा चर्चा आपण सातत्याने ऐकतो। अजितदादा आणि पवार साहेब तर या टेक्नॉलॉजीचं नाव घेतल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत। या टेक्नॉलॉजी आली पाहिजे, तंत्रज्ञानाला मी विरोध करत नाही, उच्च प्रतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, पण फक्त ते उत्पादन वाढीसाठीच नव्हे तर शेतकऱ्याचा ऊस वजन करण्यासाठी सुद्धा याचा वापर झाला पाहिजे आणि त्याची रिकव्हरी तपासण्यासाठी सुद्धा याचा वापर झाला पाहिजे। पण रिकव्हरी चोरी थांबवण्यासाठी ना पवारसाहेब बोलतायत ना अजितदादा बोलतायत। व काटामारीच्या बाबतीत पवारसाहेब बोलत नाहीत, अजितदादा बोलत नाहीत। हे गव्हर्नमेंट काय आहे? या आणायचं तर तिन्ही क्षेत्रामध्ये आणा, उत्पादन वाढीसाठी वापरा, 500 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केल्यास स्वागत आहे। पण अनेक कंपनी आहेत, माझ्याकडे त्यांनी येऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे की सॅटेलाइट सर्व्हेद्वारा शेतकऱ्याच्या शेतातल्या उभ्या ऊसाचा सर्व्हे करून त्याची किती टक्के रिकव्हरी आहे। जसं शेतकरी डेअरीला दूध घालायला गेल्यानंतर त्याला कळतं, त्याच्या डोळ्यासमोर कळतं की त्याचा किती एसएनएफचा दूध आहे आणि किती फॅटचं दूध आहे, तसं ऊस तोडण्यापूर्वी त्याला कळतं त्याच्या शेतातल्या उभ्या ऊसाचं वजन किती होणार आहे आणि त्याची रिकव्हरी किती लागणार आहे। म्हणजे हे तंत्रज्ञान का स्वीकारत नाही सरकार? याचा सुद्धा स्वीकार व्हायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सरकारची आणि साखर कारखानदारांची भूमिका प्रामाणिक आहे असं आम्ही समजू। परंतु ऊस कमी पडायला लागलेला आहे कारण गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे। या टेक्नॉलॉजी आणा, त्याला एकरी 25,000 रुपये द्या, म्हणजे तिथेही त्यांचाच फायदा आणि आमचा कारखाना पूर्ण क्षमतेला चालवतो। हे असले लाड आता चालणार नाहीत हा इशारा देण्यासाठी म्हणून मी साखर आयुक्तांना भेटलो।